नमस्कार. आपल्या सर्वांना एक आश्चर्याचा धक्का बसला असेल ज्या वेळेला आपण पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांची शपथविधीचा कार्यक्रम पाहिला असेल. कारण की अनेक दिग्गज लोक त्या समारंभामध्ये उपस्थित होते. जवळपास 20 मुख्यमंत्री त्या सर्व समारंभामध्ये होते. जे मग पूर्वोत्तरचे असो किंवा वेगवेगळ्या राज्याचे असो, भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण एनडीए घटकाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु हे सर्व होत असतानाच त्या मंचावर एक असा सर्वसामान्य चेहरा तिथे उपस्थित होता, जो आपल्या वृद्धपणामुळे हलकासा नाजूक दिसत होता, परंतु अजूनही कणखरपणा त्याच्यामध्ये जाणवत होता. असा एक चेहरा त्या ठिकाणी होता. आणि ज्या वेळेला नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान हे शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधीच्या मंचावर त्या ठिकाणी पोहोचतं, त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या एका वृद्ध व्यक्तीच्या पायाला स्पर्श करून त्याचा नमस्कार करतात. तर अशाच एका व्यक्तीला आपण पाहिलं की कोण होते हे व्यक्ती. तर ते व्यक्ती होते माखनलाल सरकार, जे भारतीय जनता पार्टीचे एक सक्रिय आणि ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांचा परिचय आहे. परंतु कोण होते माखनलाल सरकार? माखनलाल सरकार हे ते व्यक्ती होते ज्या वेळेला श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्यावेळेला त्यांच्या स्थापनेच्या सुरुवातीलाच त्यांच्या सोबत कोण होतं, तर माखनलाल सरकार हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत होते. ज्या वेळेला प्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरला विशेष दर्जा देण्याची जे कलम होती 370, त्या 370चा जेव्हा विरोध केला, त्या विरोधाच्या आंदोलनामध्येही माखनलाल सरकार सर्वात समोर उभे होते आणि हे त्या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सोबतीला उपस्थित होते. त्यांच्यासोबतच महत्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेला हे सर्व आंदोलन होत होतं, या आंदोलनाच्या दरम्यान 1952ला ज्या वेळेला हे आंदोलन सुरू होतं, त्याच दरम्यान माखनलाल सरकार यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्यांना देशभक्तींचे गीत गायल्यामुळे त्यांच्यावर कलमा लावल्या गेल्यात. त्यांना माफी मागून सोडण्याचं सांगितलं गेलं, परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. असे माखनलाल सरकार आपल्याला माहिती नसेल कदाचित. त्याच्यासोबतच माखनलाल शर्मा हे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी हे जनसंघापासून विलुप्त होऊन एक स्वतंत्र पार्टी म्हणून उदयास आली, त्यावेळेला 1980 ला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सुरुवातीलाच मखनलाल जे सरकार आहेत, मखनलाल सरकार हे या भारतीय जनता पार्टीचे पश्चिम बंगालमध्ये एक प्रमुख नेते होते. आणि ज्यांनी सिलिगुडी असो की दार्जिलिंग असो यासारख्या काही भागांमध्ये त्यांनी प्रमुख जबाबदारी संघटक म्हणून सुद्धा पार पडल्यात. आपण ज्या वेळेला मखनलाल शर्मांना आपण पाहिलं, तर मखनलाल शर्मा हे सक्रिय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्याच्यासोबतच तिथे अनेक वर्ष संघाचं काम करत असून सुद्धाही त्याने भारतीय जनता पार्टीला सक्रिय करण्यासाठी एक मोलाचं योगदान दिलं. आज जवळपास 98 वर्षानंतर माखनलाल सरकार हे त्याच ठिकाणी उपस्थित होते ज्या ठिकाणी शुभेंदू अधिकारी एक शपथविधी घेत होते. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान, भारतीय जनता पार्टीचे जे बलाढ्य नेता आहेत, असे नेता एका भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कार्यकर्त्याला कुठलीही शरम न बाळगता, कुठलीही हिचकत न ठेवता प्रत्यक्ष त्यांच्या समर्पणाला सत्कार करण्यासाठी त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. हा दृष्टिकोन आपण जे पाहतो, हा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याचा सत्कार, त्याच्या समर्पणाचं त्याला दिलेलं एक परतफेडा म्हणून त्यांना स्मरण करणं, त्यांच्या शरण जाणं हे त्यांनी योग्य ठरवलं. एवढंच नाही, मखनलाल सरकार सारखे अनेक कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या या विजयासाठी महत्वाचे ठरले आहेत. आपल्या सर्वांना माहित असेल की ज्या वेळेला अमित शाह गृहमंत्री यांनी जेव्हा भाषण दिलं, त्यावेळेला त्यांनी 2014 ते 2026 या कालावधीच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या 321 लोकांना
कशा निर्घृणपणे मारून टाकण्यात आलं, त्यांची कशी पॉलिटिकल हत्या करण्यात आली, त्यांच्यावर कशा पद्धतीचा अत्याचार करण्यात आला हे सुद्धा सांगितलं आहे. आणि ज्या वेळेला भारतीय सरकार जनता पार्टीच्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सुरू होता, त्याच वेळेला आपल्या सर्वांना माहित असेल की त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे या 321 जणांचे फोटो लावून त्यांचे नाव सोबत त्या सर्वांना त्या ठिकाणी एक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अशा पद्धतीची माहिती आपल्याला मी या ठिकाणी सांगत आहे. आणि नक्कीच सर्वांना एक क्युरियोसिटी होती की भारतीय जनता पार्टीची या शपथविधीच्या कार्यक्रमामध्ये हे वयोवृद्ध व्यक्ती ज्यांचं नमस्कार नरेंद्र मोदी करत आहे हे कोण होते. तर हे पश्चिम बंगालचे सर्वात जुन्या कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्ता होते, ज्यांचं नाव माखनलाल सरकार होते, जे श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे निकटवर्ती होते. त्यांच्या अनेक आंदोलनामध्ये त्यांचे सहकारी होते. त्यांच्यासोबतच आजपर्यंतही कुठल्याही लाभाचा विचार न करता त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी सक्रियपणे काम केलं. अशा कर्मठ कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद आणि आभार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेत. आणि अशाच कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पार्टी निवडून आलीत असंही त्यांनी या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं. सांगायचं एवढंच होतं की आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या पॉलिटिकल गोष्ट पाहत असतोच, परंतु यासोबतच अशा सकारात्मक गोष्टी पाहणं आणि आपल्यापर्यंत पोहोचवणं हाच याच्या मागचा एक हेतू होता. आपल्या सर्वांना खूप खूप नमस्कार. पुन्हा भेटूया.